दिवाळी झाल्यानंतर देवउठणी एकादशीच्या दिवशी तुळशी विवाह साजरा केला जातो. यानंतर लग्नसराईला सुरुवात होते. तर देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांनी योगनिद्रेतून जागे होतात आणि या दिवसापासून चातुर्मास संपतो. आपल्याकडे दिवाळीची जेवढ्या आतुरतेने वाट पाहिली जाते तितक्याच आतुरतेने तुळशीच्या लग्नाचीही वाट पाहिली जाते. या संपूर्ण चातुर्मासाच्या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. तुळशीच्या लग्नानंतर शुभ कार्याला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. म्हणून तुळशीच्या लग्नाची लोक आतुरतेने वाट पाहत असतात. तर यंदा कार्तिकी एकादशी आणि तुळशीचे लग्न कधी असणार आहे, त्याचबरोबर त्याचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, याचं महत्त्व काय आहे आणि तुळशी विवाह विधिवत आपण घरच्या घरी कसा करू शकतो, या सर्व गोष्टींची माहिती आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. तुळशी विवाहाचा सण हा एक महत्त्वपूर्ण हिंदू विधी आहे, जो तुळशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र तुळशीच्या रोपाचा भगवान विष्णू किंवा त्यांचा अवतार भगवान कृष्ण यांच्याशी औपचारिक विवाह साजरा केला जातो. तर यावर्षी तुळशी विवाह बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाईल. ही पवित्र परंपरा हिंदू संस्कृतीत लग्नाच्या हंगामाची सुरुवात करते आणि विशेषतः तुळशीला देवी म्हणून मानणाऱ्या भक्तांसाठी विशेष आध्यात्मिक या दिवसाचंही आहे. 12 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 4:04 द्वादशी तिथी सुरू होत आहे आणि द्वादशी तिथी संपणार आहे ती 13 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 1:01 तर तुळशी विवाह हा बुधवार 13 नोव्हेंबर 2024 रोजी साजरा केला जाईल. सूर्यास्तापासून 3 तासांचा कालावधी म्हणजे साधारण 2 तास 24 मिनिटांचा प्रदोष काळ असणार आहे. तर या आधारे तुळशी विवाहाचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:45 ते रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे. तर या काळात तुळशीचा विवाह शालिग्रामशी आपण करू शकतो. शास्त्रामध्ये तुळशी विवाहाचे आयोजन करणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे. या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपात तुळशीचा विवाह करण्याची परंपरा आहे. तर या दिवशी तुळशी विवाह केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात असे मानले जाते की जो कोणी तुळशी विवाहाचे आयोजन करतो त्याला अत्यंत शुभ फल प्राप्त होते. तुळशी विवाह पूर्ण विधीपूर्वक केला जातो. भगवान शालिग्राम हे भगवान विष्णूंचे अवतार मानले जातात. असे मानले जाते की देवउठणी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा विवाह माता तुळशीशी झाला, म्हणूनच या दिवशी तुळशी विवाहाचे आयोजन केले जाते. कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे 4 दिवस तुळशी विवाह लावला जातो. तर तुळशीला विष्णुप्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे, परंतु काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व 5व्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजे श्रीकृष्णाशी लावला जातो. तुळशी विवाहासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया. एका तामणामध्ये मी देवीचा मुखवटा घेतलेला आहे. तुळशी विवाहासाठी तुम्हाला जर देवीचा मुखवटा लावायचा नसेल तर तुम्ही नाही घेतला तरीही चालेल. गणपती बाप्पा घेतलेले आहेत, मी माता लक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे, सर्व देवांची म्हणून मी एक सुपारी घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्या देवघरामध्ये जी बाळकृष्णाची मूर्ती असते, बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे आपल्याला. हळद, कुंकू, पळी, ताम्हण, फुलपात्र, अंतरपाटासाठी कपडा लागणार आहे, हळकुंड, फराळाचे साहित्य घ्यायचं आहे आपल्याला, अष्टगंध, गहू, तांदूळ अक्षदांसाठी रंगीत करावेत. तर त्याचबरोबर जानव्याचा जोड घेतलेला आहे, लाह्या, तुपाचा एक दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्याचबरोबर 4 ऊस, बोरे, चिंचा, नागवेलीची पाने, सुपाऱ्या, खारीक, बदाम, तुळशीची एक कुंडी आपल्याला लागणार आहे. तर इथं मी भगवान विष्णूंचा फोटोही घेतलेला आहे, त्यासाठी पिवळं पितांबर घेतलेला आहे, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे, कापूर घेतलेला आहे, एक तांब्या आपल्याला स्वच्छ पाण्याने भरून घ्यायचा आहे कारण आपण कलश स्थापना करणार आहोत. श्रीफळ घ्यायचं आहे, 2 हार घ्यायचे आहेत, नागवेलीची पानं घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुळशीला लावण्यासाठी मी इथं गजराही घेतलेला आहे. ओटीचं सर्व साहित्य आपण घेणार आहोत. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे तुळशीचे सौभाग्य अलंकार घ्यायचा आहे, मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा, त्याचबरोबर हार आपल्याला घ्यायचा आहे, घंटी घ्यायची आहे, फळं घ्यायची आहेत, तसेच रांगोळी, गुलाल, बुक्का, अष्टगंध, चौरंगपाठ वगैरे साहित्य पूजेसाठी आवश्यक आहे. तुळशीच्या सभोवती रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला कुंकू अर्पण करायचं आहे.
तर आपल्या घरातील कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची म्हणजे तुळशीचे रोप असलेल्या वृंदावनाची किंवा कुंडीची आपण रंगरंगोटी करायची आहे, तिला छान सजवायचं आहे. स्नान करून तुळशीची आणि श्रीकृष्णाची पूजा करायची आहे. तर एक नवं ब्लाऊज पीस घेतलेला आहे, त्याच्या साहाय्याने मी अशी तुळशी वृंदावनासाठी साडी तयार केलेली आहे. तर ती साडी मी तुळशी वृंदावनाला नेसवून घेत आहे. तुळशी विवाह नेहमी सायंकाळी केला जातो. तुळस कुंडीत ठेवलेली असेल तर कुंडी रंगवून त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्यावरती ओम श्री कृष्णाय नमः असे लिहायचं आहे. अंगणामध्ये तुलसी वृंदावन असेल तर तेही रंगवून तसेच स्वस्तिक व ओम कृष्णाय नमः असे लिहायचं आहे. विवाहाच्या आदल्या दिवशी केळवण म्हणून गोड पदार्थ घरी करायचा आहे व त्याचा नैवेद्य आपण तुळशी मातेला दाखवणार आहोत. कुंडीमध्ये चिंचा आवळे घालून ठेवायचे आहेत. तुलसी वृंदावनाच्या बाजूस ऊस लावायचे आहेत. दाराला तोरण व मांडव म्हणून उसाची किंवा धांड्याची खोपटी ठेवतात. पूजेचे उपचार समर्पण म्हणून विष्णूला जागे करतात व त्यानंतर बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टक म्हणून त्यांचा विवाह लावला जातो. तर जे आपले सौभाग्य अलंकार आहे त्याच्या साहाय्याने आपण तुळशी मातेला असं सजवू शकतो. साधारण रोप असले तरी भारतीयांसाठी ते पवित्र आहे. पूजेच्या साहित्यात तुळशीपत्र गरजेचे असते, याशिवाय देव प्रसाद ग्रहण करत नाहीत असे मानले जाते. नवमी दशमीचे व्रत पूजा करून नंतरच्या दिवशी तुळशीचे रोप ब्राह्मणांना दान करणं अत्यंत शुभ मानलं जातं. स्नानानंतर रोज तुळशीच्या रोपाला पाणी देणे आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं. तुळशीमुळे तिच्या आसपासच्या वातावरणातील हवासुद्धा स्वच्छ होते किंवा शुद्ध होते. तुळशीपत्राचा अर्क बऱ्याच आजारांवरती रामबाण उपाय मानला जातो. इथे पहा, मी तुळशीच्या वृंदावनाला छान असं सजवून घेतलेलं आहे. तुळशी मातेला गजराही अर्पण केलेला आहे. त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. तर इथे मी एक चौरंग घेतलेला आहे. चौरंगावरती भगवान विष्णूंची म्हणजे सत्यनारायण भगवानाची माझ्याकडे असा फोटो आहे, तर फोटो ठेवलेला आहे. थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहे. त्याच्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि आपल्याला तुपाचा दिवा इथे लावायचा आहे. तुपाचा दिवा सर्वप्रथम आपण प्रज्वलित करणार आहोत. तुपाच्या दिव्याला आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि दिव्याला आपण नमस्कार करून पूजेला सुरुवात करणार आहोत. सर्वप्रथम आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण पूजा मांडणार आहोत. तर इथे पहा, इथे मी थोडंसं अक्षदांचं आसन करून त्याला अष्टदल कमल बनवून घेतलेलं आहे. त्याच्यावरती आपण कलश स्थापना करणार आहोत. अक्षदांवरती आपण हळदी कुंकू वाहून घेणार आहोत आणि तांब्याचा एक जो आपण तांब्या भरून घेतला होता तो आपण त्याच्यावरती ठेवणार आहे. त्याच्यावरती ओल्या कुंकवाच्या साहाय्याने मी आधीच स्वस्तिक बनवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हळदी कुंकू, 1 रुपयाचं नाणं, 1 फूल आपल्याला टाकायचं आहे. नागवेलीची पानं असतात ती 5 पानं आपल्याला या कलशावरती ठेवायची आहेत. आंब्याची जरी पानं असतील तरीही चालू शकतात. त्यानंतर आपल्याला त्याच्यावरती श्रीफळ ठेवायचं आहे. देवपूजेमध्ये श्रीफळाला अतिशय महत्त्व आहे. तांब्याच्या कलशावर आंब्याची पाने ठेवून त्यावरती श्रीफळ ठेवावे, त्याला कुंकू लावून मनोभावे वंदन करायचं आहे. कलशाची पूजा म्हणजे लक्ष्मीची पूजा होय. त्यानंतर आपण आचमन करणार आहोत. ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः असे म्हणून आचमन करायचं आहे. घरातील सर्व देवतांना नमस्कार करून तुळशी पूजनाला आपण प्रारंभ करूयात. सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. तुम्ही जर तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा आधीच केली असेल तर पूजेमध्ये वेगळी मांडणी करण्याची काही एक गरज नाही आहे. गणपती बाप्पांना आपण पाण्याने अभिषेक घालून घेणार आहोत. त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर 2-2 नागवेलीची पानं आपल्याला इथं ठेवायची आहे. आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे. गणपती बाप्पांचे पूजन करून गणपती बाप्पांना हळद कुंकू, गंध, अक्षदा, दुर्वा, फुले व्हायची आहेत आणि निरांजनाने आपल्याला गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे. नंतर माता लक्ष्मीलाही मी अभिषेक घालून घेतलेला आहे. त्यांची ही स्थापना मी विड्याच्या पानावरती अशी केलेली आहे. त्याचबरोबर ही जी सुपारी घेतलेली आहे ती सर्व देवतांची म्हणून एक सुपारी घेतलेली आहे. आपली कुलदैवत, आपली कुलदेवी यांची सर्वांची मिळून एक सुपारी घ्यायची आहे. त्या सुपारीवरतीही पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करून नंतर आपली ही सुपारी विड्यांच्या 2 पानावरती आपण ठेवणार आहोत. त्यानंतर आपण बाळकृष्णाची जी मूर्ती घेतली होती ती तामणामध्ये घ्यायची आहे. बाळकृष्णाच्या मूर्तीवरती आपल्याला पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
असा मंत्र आपण अभिषेक घालताना बोलायचा आहे. अभिषेक घालून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने बाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पुसून घ्यायची आहे. आता इथे विड्याची 2 पानं ठेवलेली आहेत, त्याच्यावरती अक्षता ठेवून त्याच्यावरती नवीन वस्त्र आपण बाळकृष्णाच्या मूर्तीला घालून घेणार आहोत. बाळकृष्णाच्या मूर्तीची स्थापना आपल्याला अक्षदांवरती करायची आहे. बाळकृष्णांना आपण मुकुट घालून घेणार आहोत. त्यानंतर अष्टगंध, हळद, कुंकू आपण सर्व बाळकृष्णाच्या मूर्तीला लावून घ्यायचे आहेत. आपण जे तुळशी मातेचं रोप घेतलं होतं त्या रोपाला हळदी कुंकू लावायचं आहे. तर इथे मी मुखवट लावलेला आहे, तर मुखवटाला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बऱ्याच ठिकाणी या विवाहामध्ये बाळकृष्णाला आणि तुळशीला चढती हळद लावली जाते. म्हणजे जी तुळशीची पानं आहेत त्यांना ओली हळद आपण लावणार आहोत आणि बाळकृष्णालाही आपण ओली हळद विवाहाच्या आधी लावून घ्यायची आहे. तर इथे पहा माझ्याकडे अशी चुनरी आहे, ती तुळशी मातेला मी अशी अर्पण केलेली आहे. त्यानंतर असं पिवळं पितांबरही आहे. भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती किंवा आपल्याला फोटोवरती असं वस्त्र ठेवायचं आहे. तर इथे मी 2 असे हार घेतलेले आहेत. पहिला हार तुळशी मातेला लावून आपण भगवान विष्णूंच्या फोटोसमोर ठेवणार आहोत आणि दुसरा हार माता तुळशीच्या जवळ आपण लावून भगवान विष्णूंना अर्पण करणार आहोत. तर तुळशी मातेला हार मी घालून घेतलेला आहे. त्यानंतर भगवान विष्णूंच्या फोटोलाही हार घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे मी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सर्व पूजेसाठी ठेवलेला आहे. आपल्याला खणा नारळाने माता तुळशीची ओटी भरायची आहे. तुळशी मातेचे जे सौभाग्य अलंकार आहेत याच्यामध्ये मणी, मंगळसूत्र, जोडवे, विरोधे, हिरव्या बांगड्या, करंडा, फणी, नवीन वस्त्राचा तुकडा हे सर्व आपल्याला तुळशी मातेजवळ आपल्याला ठेवायचं आहे. घरातील सर्व लोकांच्या हातावरती आपल्याला रंगीत अक्षदा द्यायच्या आहेत आणि एक एक फूल द्यायचं आहे. यानंतर मंगलाष्टका आपण म्हणणार आहोत. तर तुलसी मातेच्या आणि भगवान विष्णूंच्या मध्ये आपल्याला असा अंतरपाठ पकडायचा आहे आणि त्यानंतर आपण मंगलाष्टका सुरू करणार आहोत. तर तुम्ही तुमच्याकडे पुस्तक जर असेल मंगलाष्टकांचं त्यातली बघून तुम्ही मंगलाष्टका म्हणू शकता किंवा यूट्यूबवरती मंगलाष्टका आपल्याला नक्कीच मिळतील, तर त्याही तुम्ही ऐकू शकता. तर यानंतर आपल्या हातामध्ये ज्या अक्षदाने फूल होतं ते आपण तुळशी मातेला आणि भगवान विष्णूंना अर्पण करणार आहोत. मंगलाष्टका झाल्यानंतर उपवर मुलीने तुळशीच्या वतीने बाळकृष्णांना हार घालायचा आहे आणि उपवर मुलगा किंवा मुलगी नसल्यास त्यांना इतरांना संधी द्यायची आहे. अन्न त्या घरातील पती पत्नीने केले तरीही चालेल. त्यानंतर बाळकृष्णाच्या वतीने तुळशीला मणी, मंगळसूत्र, ओटीचे व इतर साहित्य उपवर मुलगा वाहणार आहे. ज्यांना इतके संपूर्ण विधी वेळेअभावी शक्य नसल्यास फक्त अलंकार समर्पण पर्यंत केला तरीही चालतो. यानंतर गणपती बाप्पांची, भगवान विष्णूंची आणि आपल्याला तुळशी मातेची आरती करायची आहे. या दिवशी तुळशी मातेसोबत भगवान विष्णूंच्या शालिग्राम अवताराचा विवाह आयोजित केला जातो. या दिवशी विधीनुसार तुलसी शालिग्राम विवाह आयोजित केल्याने जीवनात सकारात्मकता येते असे मानले जाते. याशिवाय वैवाहिक जीवनातील अडथळे सुद्धा दूर होतात. जर एखाद्या व्यक्तीने आयुष्यात एकदाही तुळशी विवाह केला तर त्याला कन्यादानासारखे फळ मिळते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील ही हेतू आहे. या विधीच्या वेळी तुळशी भोवती दीप आराधना करण्याची पद्धत ही आहे. घरातील सवाष्णी खण, नारळ, सुपारीने तुळशीची ओटी भरतात. या दिवशी प्रसादाला दही पोळे, हरभरा डाळीची उसळ, अनारसे, तिळाचे लाडू असा श्रीकृष्णाचा आवडीचा बेतही केला जातो. लहान मुले फुलभाज्या, अनार किंवा फटाके उडवून आनंद साजरा करतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.